नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आजचा विषय बौद्ध धम्म आणि दिवाळी या संदर्भाने आजचा हा उपदेश या ठिकाणी करण्यात येत आहे. तथागतांचा सद्धम्म हा मानवी मनावर आधारित आहे असं म्हणता येईल. तथागतांच्या सद्धम्माचा केंद्रबिंदू मानवी मन आहे. तथागतांचा शिकवणुकीचा आणि मनुष्याच्या जीवनाचा सर्वोत्तम मानबिंदू, ज्याला निर्वाण, अर्हतपद किंवा दुःखमुक्तीची अवस्था जी आहे त्याला बुद्ध धम्म असं म्हणता येईल. बुद्धाच्या शिकवणुकीने मनुष्य जन्माचं भवचक्र पार करू शकतो, दुःखाचा अंत करू शकतो, जीवनामध्ये सर्वोत्तम सुखाची अवस्था प्राप्त करू शकतो. आणि या शिकवणुकीला बुद्ध धम्म असं म्हणता येईल. बुद्ध धम्माची व्याख्या करायला झालं तर अत्यंत विशाल, व्यापक आणि गहन आहे. बुद्ध धम्म तथागत सम्यक संबुद्धाने ज्या सम्यक संबुद्धीचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते सम्यक संबुद्धी ज्ञान म्हणजे 4 आर्य सत्य. दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा आर्य सत्य. या 4 आर्य सत्याची शिकवण, आचरण आपल्या धम्मवाणीमधून तथागतांनी या मनुष्य मात्रांना दिलेली आहे. हा तथागतांचा उपदेश, तथागतांची वाणी म्हणजेच बुद्ध धम्म आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने 3 लक्षणाची नोंद घेतल्या जाते. एक आहे जीवनामध्ये दुःख आहे, दुसरं आहे सर्व काही अनित्य आहे, नाशवंत आहे, बदलणारा आहे, क्षणभंगूर आहे, आणि सर्व काही अनात्म आहे. हे 3 लक्षणं दुःख, अनित्य आणि अनात्म याची जी शिकवण, उपदेश बुद्धाने बौद्ध धम्मामध्ये दिलेला आहे, याला बुद्ध धम्म असं म्हणता येईल. तथागताने आपल्या सम्यक संबोधी ज्ञानामधून माणसाच्या जीवनाशी जे अत्यंत निगडीत आहे,
जे अत्यंत सत्य स्वरूप माणसाच्या जीवनाचं आहे त्यावरती तथागतांनी प्रकाश टाकलेला आहे. आणि ते सर्वात प्रथम, सर्वात गहन, गंभीर आणि अति चिंतनीय जी गोष्ट आहे ते म्हणजे जीवनातील दुःख. प्रत्येक सजीव सत्वाच्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होते. दुःख आपल्या सर्वांना माहिती आहे, अनुभव आहे, सर्वांना त्याची जाणीव आहे. तरीसुद्धा जे अति गंभीर असतं, जे अति गहन आहे, जे अति विशाल आहे, अशा दुःखाबद्दलही बुद्ध सांगतात. शारीरिक दुःख, मानसिक दुःख. शारीरिक दुःख आणि मानसिक दुःख जे उत्पन्न होतं ते माणसाच्या अकुशल कर्माचं फळ आहे. आणि जे काही कर्म होतात, कुशल कर्म, अकुशल कर्म, हे सर्व माणसाच्या चेतनेवर आधारित आहे. म्हणून तथागतांचा सद्धम्म, त्याचा पाया हे मानवी मन आहे. मनच जीवनामध्ये सुखदुःखाची जाणीव घेते, अनुभूती घेते आणि त्याबद्दल सतर्क, सजग राहून ते जीवनाचं दुःख कशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल, कशा प्रकारे दुःखाचा नाश करता येईल, याबद्दल मनुष्य नेहमी धडपड करत असतो, नेहमी प्रयत्न करत असतो. तर हे जीवनाचं दुःख जर आपण सखोलपणे समजलं तरच आपल्याला या दुःखापासून मुक्तता मिळू शकते. तेच बुद्धांनी सांगितलेलं आहे. तथागतांच्या उपदेशानुसार जन्म घेणे, जीवन जगणे, जीवन जगत असताना जे काही इच्छा, आकांक्षा असतात ह्या परिपूर्ण न होणे, प्रिय व्यक्तीचा वियोग होणे, अप्रिय व्यक्तीचा संयोग घडणे, व्याधिग्रस्त होणे, रोगग्रस्त होणे, हे सर्व दुःखाचे लक्षण आहेत. आजारी पडणे आणि शेवटी मृत्यू पावणे हे सर्वच दुःखाचे वेगळे वेगळे स्वरूप आहेत. आणि या दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर हे दुःख उत्पन्न का होतात, दुःखाची कारणं शोधली पाहिजेत. दुःखाची कारणं शोधल्यानंतर आपल्याला कळतं की सर्व जीवनामध्ये जे काही दुःख उत्पन्न होतात हे लोभामुळे, आसक्तीमुळे, तृष्णेमुळे, द्वेषामुळे, ईर्ष्येमुळे, कपट, छल आणि अहंकारामुळे उत्पन्न होतात. तर हे जे काही दुःखाची कारणं आहेत, लोभ, आसक्ती, तृष्णा, वासना, विकार, अहंकार, गर्व, यामधून जे जे काही अकुशल कर्म घडतात, या अकुशल कर्माचं फळ म्हणजेच दुःख आहे. आपल्याला दुःखाची कारणं सापडल्यानंतर दुःखाचा निरोध होऊ शकतो, दुःखाचा शेवट होऊ शकतो. याबद्दल सखोलपणे चिंतन, मनन करणे आणि ते दुःख नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे. अशा प्रकारे आपल्याला जर सम्यक मार्ग सापडला, योग्य मार्ग सापडला, तर आपण निश्चितच दुःखाचा अंत करू शकतो,
जे काही दुःखाची कारणं आहेत ते दुःखाची कारणं आपण संपवू शकतो आणि दुःखापासून आपण मुक्ती मिळवू शकतो. अशा प्रकारे तथागतांनी जे 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत, दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःखाचा शेवट करण्यासाठी लागणारा सम्यक मार्ग, ज्याला आपण आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतो. हे 4 आर्य सत्य जर आपण जाणले, समजले, चिंतन मनन केलं, त्याचा अभ्यास केला, धम्म आचरण केलं, तर निश्चितच आपण स्वप्रयत्नाने या दुःखापासून मुक्त होऊ शकतो. तथागत आपल्या उपदेशामध्ये सांगतात, बुद्ध हे फक्त मार्गदाता आहेत, मोक्षदाता नाहीत. बुद्धाने सांगितलेली शिकवण आपण आपल्या आचरणामध्ये आणली तर आपण निश्चितच दुःख संपवू शकतो, दुःखापासून मुक्त होऊ शकतो. आणि बुद्ध निश्चितच हे आपले मार्गदाता आहेत, मोक्षदाता आपल्या स्वतःला बनवावं लागतं. तर बुद्ध धम्म तथागतांचा दुःखमुक्तीचा मार्ग, ज्याला आपण आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतो, हा 3 भागामध्ये विभागला जातो. पहिला भाग आहे शील. शील म्हणजे नीतिमत्ता, सदाचार, शुद्ध जीवन पद्धती, जीवनाचा शुद्ध मार्ग, जो शीलावरती प्रतिष्ठित होतो, तो आपल्या काया, वाचा आणि मनाने कोणतेही अकुशल कर्म करत नाही, उलट कुशल कर्म करतो. कायेचे कुशल कर्म, वाचेचे कुशल कर्म, मनाचे कुशल कर्म करतो आणि आपल्या जीवनामध्ये स्वतः सुखी होतो आणि इतरांना कल्याण मित्र बनून सुखी करण्यासाठी मदत करतो. तर हे शील, सदाचार, नीतिमत्ता माणसाच्या जीवनाला एक सुगतीकडे घेऊन जातं, चांगली दिशा देतं आणि अधोगती, दुर्गती, विनाशापासून त्याची सुटका करते. दुसरा एक भाग आहे ज्याला आपण समाधी म्हणतो. समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता, सजगता, जागरूकता. जर चित्त कुशल असेल तर मनामध्ये कुशल विचार उत्पन्न होतात आणि मनामध्ये कुशल विचार उत्पन्न झाले, कुशल चेतना उत्पन्न झाली तर मनुष्य कायेचे कुशल कर्म करतो, वाचेचे कुशल कर्म करतो, मनाने चांगला विचार करतो आणि त्याचं फळ कुशल कर्म केल्यामुळं पुण्य त्याला प्राप्त होतं. जीवनामध्ये सुख, शांती, आनंद, समाधान, सुगती प्राप्त होते. त्याची अधोगती, दुर्गतीपासून सुटका होते. मनामध्ये जे जे काही वाईट विचार, वाईट गोष्टी उत्पन्न होतात, जे जे काही अधोगती, दुर्गतीचे मार्ग उत्पन्न होतात, ते कुशल कर्माने, सजग चित्ताने, एकाग्र चित्ताने चिंतन मनन करून ते सर्व अकुशलतेचे मार्ग, अकुशलतेच्या प्रवृत्ती शांत केल्या जातात, नष्ट केल्या जातात. मनाची शुद्धता होते आणि मनाची शुद्धता झाल्यामुळं मन एकाग्र बनून सद्धम्माच्या मार्गावरती अग्रसर होतं आणि सर्वोत्तम असं ध्यानाची अवस्था तो प्राप्त करत असतो. ज्या समाधीमध्ये माणसाला ध्यानाची अवस्था प्राप्त होते, सर्वोत्तम प्रकारचं ध्यान लागतं, त्याच्यामध्ये त्याचं चिंतन मनन होतं. चिंतन मनन करत असताना जे जे काही विकार, क्लेश, वाईट सवयी, वाईट गोष्टी उत्पन्न होतात, त्या
अत्यंत सम्यक मार्गाने त्या नष्ट केल्या जातात. त्या ठिकाणी समाधीचा आणि प्रज्ञेचा आणि आपल्यामध्ये असलेल्या वीर्याचा वापर करून परिशुद्धता होते. आणि अशा पद्धतीनं मनुष्य तिसऱ्या अवस्थेमध्ये पोहोचतो, तो म्हणजे ज्ञानाची अवस्था. पहिली अवस्था शीलाची, दुसरी अवस्था समाधीची आणि तिसरी अवस्था ज्ञानाची, ज्याला आपण प्रज्ञा म्हणतो. मग ही प्रज्ञासुद्धा 3 प्रकारची उत्पन्न होते. श्रोतमय प्रज्ञा म्हणजे ऐकून श्रवण करून उत्पन्न होणारी प्रज्ञा. जे आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, जे आपण श्रवण केलेलं आहे, त्याच्यावरती चिंतन मनन करून आपण त्याच्यामध्ये सत्यता शोधतो, त्याच्यामध्ये आपण ज्ञान शोधतो, आपल्या बुद्धीचा वापर करतो आणि ती जी प्रज्ञेची एक अवस्था उत्पन्न होते, प्रज्ञेचा जे एक आपल्याला लाभ होतो, त्या प्रज्ञेला चिंतामय प्रज्ञा म्हणतात. चिंतन मनन करून सत्य शोधून जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, ती चिंतामय प्रज्ञा. आणि ही चिंतामय प्रज्ञा माणसाला समाधीच्या अवस्थेमध्ये, ध्यानाच्या अवस्थेमध्ये ती अत्यंत सहाय्यक बनते. आणि जे काही ज्ञान आहे, जे काही आपलं बुद्धिमत्ता आहे, जे काही आपली आकलन शक्ती आहे, जे काही आपली प्रज्ञा आहे, त्याच्यामध्ये ज्याचं एक शुद्धीकरण होतं. आणि शुद्धीकरण झाल्यानंतर जे अतिशय परिशुद्ध अवस्थेची जी प्रज्ञा असते, त्याला भावनामय प्रज्ञा म्हणतात. अशा प्रकारे 3 प्रकारच्या प्रज्ञा, श्रोतमय प्रज्ञा, चिंतमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा ज्यावेळेला उत्पन्न होते, तर ती प्रज्ञेची अवस्था एक परिपूर्ण होते. आणि त्याच्यामध्ये सर्व परिशुद्धता, ज्ञानाची परिशुद्धता झाल्यामुळं जी प्रज्ञा असते, उच्चतम कुटीची प्रज्ञा, ही उच्चतम कुटीची प्रज्ञा माणसाच्या जीवनाचं भवचक्र, जन्ममरणाचं भवचक्र, अज्ञानाचं भवचक्र ही परिपूर्ण मुक्त करते, ती तोडून काढते. तर अशा प्रकारे मनुष्य स्वयं ज्ञानाने मुक्ती मिळवतो, निर्वाणपद मिळवतो, अरहतपद मिळवतो. आणि हे निर्वाणपद, अरहतपद म्हणजे माणसाच्या जीवनाचा सर्वोत्तम मानबिंदू म्हणता येईल. हा सर्वोत्तम मानबिंदू प्राप्त झाल्यानंतर व्यक्ती अरहत बनतो. अरहतपद त्याला मिळतं. निर्वाणपद, अरहतपद किंवा दुःखमुक्तीची अवस्था त्या व्यक्तीला प्राप्त होते. आणि अशा प्रकारे आर्य अष्टांगिक मार्ग, शील, समाधी, प्रज्ञा याचा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अत्यंत श्रद्धेनं, अत्यंत शिस्तीने पालन आचरण करून मनुष्य दुःखमुक्त अवस्था प्राप्त करतो. आणि ही जी दुःखमुक्तीची अवस्था आहे किंवा ही जी दुःखमुक्तीची शिकवण आहे, यालाच बुद्ध धम्म म्हणतात. विषय आहे बुद्ध धम्म आणि दिवाळी. हे दोन्ही वास्तविक पाहता बुद्ध धम्म आणि दिवाळी, बुद्ध धम्माचं आणि दिवाळीचं काही तसा अर्थार्थी संबंध नाही. कारण बुद्ध हे
2600 वर्षा अगोदर सम्यक संबुद्ध झाले, त्यावेळेला ते निर्माण झाले. आणि दिवाळी केव्हापासून चालू झाली याचं आपल्याला थोडंसं इतिहासामध्ये जाऊन संशोधन करणे थोडं गरजेचं आहे. असं ऐकण्यात येतं, सांगण्यात येतं की दिवाळी, दसरा असे जे 2 सण येतात हिंदूचे, दिवाळी आणि दसरा, तर हे दसरा आणि दिवाळी ही हिंदू धर्माचे सण आहेत. त्याचं बौद्ध धर्माशी काही एक संबंध नाही. आणि दिवाळी हा सण बौद्ध धर्मामध्ये पण नाही. हिंदू धर्माचे कोणतेही सण बौद्ध धर्मामध्ये येत नाहीत. आणि म्हणून भारताच्या बाहेर जे जे काही बौद्ध देश आहेत, ते बौद्ध देश हिंदू धर्माच्या कोणत्याही सणाचा त्या ठिकाणी ते उत्सव मानत नाहीत. विदेशामध्ये दसरा नाही आणि दिवाळीही नाही. जे आहेत ते फक्त या भारताच्या भूमीमध्येच हिंदू धर्माचे सण म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे आणि हिंदू धर्म ते सण साजरे करतात. आता ते साजरे करतात तो त्यांचा भाग आहे. त्यामध्ये बौद्धांनी उगाच स्वतःचं धागेदोरे किंवा संबंध तिथे जोडता कामा नये. हिंदूचे सण आहेत, हिंदू लोक करतात, तो त्यांचा व्यक्तिगत मत आहे, व्यक्तिगत आचरण आहे. जे काही हिंदू धर्माचे सण आहेत, हिंदू धर्माचे देवदेवता आहेत, ते त्यांच्यासाठी आहेत. त्यासाठी बौद्धांचं काही एक त्यामध्ये संबंध किंवा घेणं देणं नाही. हा प्रश्न जो उपस्थित झाला बौद्ध धर्म आणि दिवाळी, त्याच्या पाठीमागं एक कारण आहे. ते कारण म्हणजे जे काही बौद्ध विचाराचे बौद्ध अभ्यासक आहेत, त्यामध्ये असं झालेलं आहे, म्हणजे इतिहास आहे. दिवाळीच्या दिवशी तथागत सम्यक संबुद्धांचे जे अग्रगण्य शिष्य होते, तर हे 2 शिष्य ज्यांना संघ सेनापती मानलं गेलं होतं, एक आहेत भदंत सारिपुत्त आणि दुसरे आहेत भदंत महामोगलायन. भदंत सारिपुत्त हे जे होते हे भगवान बुद्धाचे उजवे हात मानले गेले होते, जे अभिधम्मामध्ये अत्यंत प्रकांड पंडित, अत्यंत विद्वान होते, प्रज्ञेमध्ये अग्रसर होते. आणि तथागतांचे डावा हात मानल्या गेलेले भदंत महामोगलायन हे समाधीच्या मार्गामध्ये, ध्यानाच्या बलामध्ये अग्रगण्य होते. तर हे 2 विद्वान भिक्खू संघामध्ये संघ सेनापती म्हणून पूजनीय ठरलेले आहेत. तर यापैकी भदंत महामोगलाना यांचा त्यावेळेसचे जे काही प्रतिस्पर्धी धर्माचे
लोक होते ज्यांना बुद्धाच्या धम्माचं वर्चस्व मान्य नव्हतं किंवा बुद्धाचा धम्म त्यांना आवडत नव्हता, तर अशा द्वेषी लोकांनी, दुष्ट लोकांनी दिवाळीच्या दिवशी महामोगलांना यांची क्रूर हत्या करून खून केला. आणि सांगतात की त्या दिवशी त्यांनी महामोगलांना भंते यांची जे काही हाडं होते त्या हाडामध्ये, त्या कवट्यामध्ये त्या विध्वंसक लोकांनी दिवे पेटवले आणि आनंदोत्सव साजरा केला, दिवाळी केली. तर अशा प्रकारे दिवाळीच्या दिवशी भदंत महामोगलांना यांची क्रूर हत्या करून त्यांच्या हाडामध्ये दिवे पेटवले गेले आणि ती दिवाळी हे लोक साजरी करायला लागले. एक घटना. आणखी दुसरी घटना की एक बौद्ध राजा होता, बळीराजा. तो बौद्ध राजा होता, त्याचा सुद्धा कपट कारस्थान करून त्यांचं खून केला गेला. आणि असे अत्यंत विद्वान, अत्यंत विनयशील, अत्यंत प्रकांड पंडित, अत्यंत सक्षम राजा आणि बनते महामोगलांना सुद्धा यांचा खून केला गेला आणि आनंदोत्सव मानला गेला. तर ही दिवाळी ते लोक साजरी करतात. आणि ही दिवाळी बौद्ध लोकांनी साजरी करावी किंवा करू नये असा एक प्रश्न उपस्थित झाला होता. सध्या होतही आहे आणि लोक विचारतात, म्हणते बौद्ध लोकांनी दिवाळी साजरी करावी किंवा करू नये, त्या दिवशी दिवे पेटवावेत किंवा करू नये. आपण स्वतःची बुद्धी सजग ठेवून, जागृत ठेवून आपण निर्णय घेतला पाहिजे. कोणता उत्सव आपण करावा, कोणता उत्सव करणं आवश्यक आहे, कोणता उत्सव करणं अनावश्यक आहे. जे जे उत्सव आपण करतो ते आपल्या बौद्ध संस्कृतीमध्ये बसतात का, बौद्ध संस्कृतीमध्ये, बौद्ध परंपरेमध्ये ते आहेत का? जर ते असतील तर ते आपण अवश्य करावे. पण जर ते नसतील, हिंदू धर्माचे असतील आणि हिंदू धर्माच्या प्रभावाखाली तुम्ही येऊन ते उत्सव साजरे करत असाल तर हे निश्चितच अयोग्य आहे, अनुचित आहे. आता भगवान बुद्ध असतानाच महामोगलांना यांचा खून झाला, क्रूर हत्या झाली. भगवान बुद्धाने ज्या वेळेला हे जाणलं, ही घटना जाणली आणि ही घटना जाणून संघामध्ये एक जिज्ञासा उत्पन्न झाली की महामोगलांना अर्थ होते, त्यांचा खून कसा झाला आणि काय केला गेला. ते तर सर्व बलशाली होते, समाधीचे चित्त त्यांचे प्रबल होते, त्यांच्यामध्ये रिद्धिसिद्धी प्राप्त होती, त्यांचं कोणीही खून करू शकत नव्हतं, एवढे ते बलवान होते, एवढे ते धमबलाने परिपूर्ण होते. पण मग त्यांचा खून झाला तर तो कशामुळे झाला यावरती स्वतः भगवान बुद्ध सांगतात की माणसाचे कर्म, ज्या ज्या माणसाचे कर्म जसे असतात तसे फळ देतात.
आणि भिक्षूंनी विचारलं की भगवान, महामोगलांना यांच्या संदर्भात असं का घडलं? तर त्यावेळेला बुद्ध म्हणतात, भिक्षूंनो, पूर्वीच्या एका जन्मामध्ये महामोगलांना यांनी आपल्या आईवडिलांची त्यांना त्रास दिला होता, त्यांची हत्या केली होती. अशा प्रकारे त्याचं फळ त्यांना या जन्मामध्ये मिळालेलं आहे. बुद्ध हे स्वतः सांगतात. जर कदाचित तो आनंदोत्सव म्हणून आपल्याला मानायचा असेल तर आपण थोडं बौद्ध देशाची परंपरा, बौद्ध देश यांच्याकडे थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे. जेवढे काही थेरवादी देश आहेत किंवा जे काही महायानी देश आहेत, बौद्ध परंपरा मानणारे आहेत, बौद्ध संस्कृती जोपासणारे आहेत, तर कोणत्याही देशामध्ये दिवाळी ही साजरी केल्या जात नाही. त्यामुळे निश्चितच आपण दिवाळीचा सण एक उत्सव म्हणून तो करता कामा नये. ते अनुचित होईल. हा प्रश्न एकदा उपस्थित झाला होता. कल्याणमध्ये एक धम्म परिषद होती, इंटरनॅशनल धम्म परिषद. डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी ती आयोजित केली होती. तर त्या परिषदेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला की बौद्धांनी दिवाळी साजरी करावी किंवा करू नये. तर त्या ठिकाणी उत्तर भिक्षूकडून देण्यात आलं. त्यावेळेस कालवश झालेले पूज्य भदंत सद्धम्मादित्य सदानंद भंतीजी महास्तवीर यांनी सांगितलं, सम्राट अशोकाने विजय मिळवल्यानंतर विजयादशमीला विजय मिळवला आणि नंतर चैत्य स्तूप विहार बनवले आणि जेवढे की चैत्य स्तूप विहार बनवले होते त्या विहारावरती दीपोत्सव त्यांनी आयोजित केला. दिवे लावले, पणत्या लावल्या, प्रकाशमान केले सर्व विहार. तो दिवस दिवाळीचा होता असं त्यांच्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं. हाच प्रश्न नंतर आणखी एका भिक्षूने त्याच्याबद्दल उत्तर दिलं. पूज्य भदंत खेमधमोजी, डॉक्टर खेमधमोजी यांनी सांगितलं की या दिवशी महामोगलांचा क्रूर हत्या झाली, हिंसा झाली, बौद्ध राजाचा वध झाला, तर त्यामुळं हा सण साजरा करू नये असं त्या ठिकाणी थोडंसं मतांतर झालं. पण वास्तविक पाहता जे सण आपले नाहीतच ते आपण करू नये. त्याला संभ्रमित अवस्था समाजामध्ये उत्पन्न होते आणि समाज भटकला जातो, दिशाहीन होतो. या गोष्टीचं संरक्षण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 1956ला त्यांच्या समवेत 5 लाख अनुयायी यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांना 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेबांनी. या बौद्धांचं रक्षण होण्यासाठी त्यांनी सद्धम्माकडून अधम्माकडे त्यांची वाटचाल होऊ नये यासाठी त्यांनी एक मार्ग, एक संरक्षक
काय म्हणता येईल, एक वलय किंवा भिंत त्यांनी निर्माण केली आणि ती म्हणजे 22 प्रतिज्ञेची. त्यामध्ये त्याचा मुख्य आशय जो आहे, हिंदू धर्मातील कोणत्याही देवीदेवतेस मानणार नाही. बुद्ध हा हिंदू धर्मातील विष्णूचा 9वा अवतार आहे, हे खोटं आणि खोडसाळपणाचं लक्षण आहे. हिंदू धर्मातील कोणत्याही देवीदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची पूजा उपासना करणार नाही. हिंदू धर्मातील कोणतेही जे सण आहेत, जे उत्सव आहेत, ते करता कामा नये, ते पाळता कामा नये, असाही बाबासाहेबांनी दिलेला एक संदेश त्यामध्ये आहे. देवाधर्माला म्हणजे कोणत्याही देवदेवताला तर मानायचंच नाही, त्यांची उपासना पूजा करायची नाही, किंवा हिंदू धर्मातील कोणतेही सण त्यालासुद्धा मानता कामा नये. कारण त्यामधून एक रूढी, परंपरा आणि कर्मकांड, अंधश्रद्धा, अंधविश्वास उत्पन्न होतात. म्हणून ह्या सर्व गोष्टीपासून रक्षण व्हावं म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. तर याचासुद्धा आपण अतिशय गंभीरपणे विचार केला पाहिजे. जर ह्या 22 प्रतिज्ञा, त्याचा आशय, त्याचा विषय आपल्याला समजला तर आपण निश्चितच कोणताही हिंदू धर्मातील सण उत्सव साजरा करणार नाही, अंधश्रद्धा अंधविश्वास कर्मकांड करणार नाही आणि कोणत्याही अधोगतीच्या मार्गाला जाणार नाही. म्हणून निश्चितच बौद्धांनी दिवाळी साजरी करता कामा नये. जे आपल्या संस्कृतीचं लक्षण नाही, जे आपल्या धर्माचं अंग नाही, अशा कोणत्याही गोष्टी आपण पाळू नयेत. कधीकधी आपण प्रभावाखाली येतो, दडपणाखाली येतो आणि प्रभावाखाली आल्यामुळं, दडपणाखाली आल्यामुळं आपण अंधश्रद्धेनं अनुकरण करतो. त्याच्यामध्ये कर्मकांड असतात, त्याच्यामध्ये अंधश्रद्धा असते, त्यांच्यामध्ये अंधविश्वास असतो, त्याच्यामध्ये रूढी असतात, त्याच्यामध्ये नको त्या परंपरा असतात. तर बौद्धांनी अशा कोणत्याही गोष्टीला बळी पडता कामा नये. तथागतांच्या शुद्ध धम्माचं त्यांनी आचरण करावं आणि बौद्ध संस्कृती, बौद्ध परंपरा शुद्ध पद्धतीनं त्यांनी जोपासावी आणि ती टिकून ठेवावी. एवढंच आजच्या या प्रवचनामध्ये आपल्याला उपदेश करण्यात येत आहे. सर्वांचं कल्याण हो, मंगल हो, हित हो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं.